आपण गव्हाच्या पिठापासून पौष्टिक पॅटीस कसे करायचे ते बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। साहित्य बघून घेऊया। आपण हिरवी मिरची आणि लसूण ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे। थोडी खसखस, जिरं, कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत आणि कसुरी मेथी आणि एवढं पीठ आपण जसं कणिक मळतो चपातीसाठी तसं आपण हे मळून घेतलेलं आहे। आणि 4 मीडियम साईजचे बटाटे आपण उकडून घेतले आहेत। आपण हे गव्हाचं पीठ घेतले आहे 2 चमचे। त्यानंतर हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, जिरं आणि गरम मसाला। आता जे आपण हे 2 चमचे पीठ घेतलं होतं आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत थोडीशी। त्यामध्ये आपण टाकणार आहोत खसखस, त्यानंतर जिरे, त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि कसुरी मेथी, चवीपुरतं मीठ आणि ह्याची आपण नॉर्मली थोडीशी पेस्ट करून घेणार आहोत। खूप पातळ नाही करणार आहोत आपण। हे पहा अशा प्रकारे आपण आता ही पेस्ट करून घेतली आहे। बटाट्याची साल काढून घेऊया। मी आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घेणार आहे, त्यानंतर थोडीशी जिरं, थोडी धनिया पावडर, नॉर्मली थोडीशी लाल मिरची जेणेकरून त्यामध्ये कलर येण्यासाठी, थोडा गरम मसाला, त्यानंतर ही आपण जी कसुरी मेथी घेतली होती ती आणि कढीपत्त्याची पाने, त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणचा जो आपण ठेचा घेतला होता तो आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत। जशी नॉर्मली आपण बटाट्याची भाजी करतो त्या प्रकारेच आपण हे करणार आहोत। चवीपुरतं मीठ। आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया हाताच्या सहाय्याने। अशा प्रकारे आता आपली बटाट्याची भाजी एकजीव करून झालेली आहे। आता आपण अशा प्रकारे चपातीचं कणिक मळून घेतलेलं आहे गोळा एक। आता आपण तो व्यवस्थित लाटून घेऊया। हे पहा अशा प्रकारे आपण जशी चपाती लाटतो तशीच फक्त मोठ्या साईजमध्ये आपण लाटून घेतलेली आहे। आता आपण यावर पूर्ण बटाट्याची भाजी लावून घेऊया। हे पहा आता अशा प्रकारे आपण पूर्ण ही बटाट्याची जी भाजी केली होती ती पूर्ण आपण चपातीला लावून घेतली आहे। आता त्यामध्ये आपण अजून एक चपाती वरतून त्याला जॉईन करून घ्यायची, चिटकून घ्यायच्या त्याच्या कडा पूर्ण व्यवस्थित। तुमच्याकडे जर कटर असेल तर कटरच्या सहाय्याने किंवा तुम्ही सुरीच्या सहाय्याने सुद्धा हे कट करू शकता। आता हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता हे पहा अशा प्रकारे आपण सगळे व्यवस्थित कट करून घेतलेत। हे पहा असे पीस व्यवस्थित निघतात। आता आपण ते डीप फ्राय करून घेऊया। आता अशा प्रकारे आपण ह्यामध्ये मिक्स करू, ह्याला व्यवस्थित हे दोन्ही बाजूनी लावून घेऊया। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपलं आता ते पलटलं जाते। आता हे पूर्ण एका बाजूने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेलं आहे। आता आपण अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूने पण ते व्यवस्थित करून घेऊया। हे पहा आपण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आता आपल्या सगळे पॅटीस आपण करून घेऊया। हे पहा आता तुम्ही बघू शकता आपण गव्हाच्या पिठाचे पॅटीस केले। हे पॅटीस बघून तुमची मुलं समोसा, कचोरी वगैरे विसरून जातील आणि ते मैद्याचं असतं, त्यामुळे त्याच्याने पोटालाही त्रास होतो। गरमीत आपण कसं ते मैद्याचं खाणार, पाणी पिणार, त्यामुळे पोटदुखी, उन्हाळ्याने त्रास होतो। तर हे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक समोसा आणि पॅटीसचा पण वेगळे असं छानपैकी लागणार आहे आणि मुलांना आवडतील अशा प्रकारे हा नाश्ता आहे आपण केलेला।